महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वेळोवेळी चर्चा आणि कायदेशीर बाब लागू करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केल्यानंतर देखील या संदर्भात कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही। त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला। बेमुदत संपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्यात यावा। मी तुला दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी। आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा। सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे। आरोग्य मित्रांची इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे। टीपीए बदल्यानंतर नवीन टीपीए मार्फत आरोग्य मित्र काम करतात, परंतु 5 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊनही आरोग्य मित्रांना उत्पादन दिले जात नाही, तरी सदरची उत्पादन देण्यात यावे। अशा विविध मागण्या महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत। यावेळी एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व आरोग्य मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व आरोग्य मित्रांनी सिटू संलग्न आम्ही सर्वांनी गेल्या 12 फेब्रुवारी रोजी संप पुकारला होता, परंतु 7 तारखेला आमच्या सिटू संघटनेची आपल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटीची आणि टीपीएची यांची मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 दिवसाचा अवधी द्या, म्हणून 12 तारखेचा संप आमचा येत्या 18 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अवधी दिला होता, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांनी आज संप पुकारण्याचं धोरण ठरवलेलं आहे। आज आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र इथे उपस्थित आहेत। सर्व आरोग्य मित्र गेल्या जवळपास 2012 सालापासून आपली ही योजना चालू झालेली आहे। पहिल्यांदा राजीव गांधी जीवनदायी योजना असं या योजनेचं नाव होतं, परंतु त्यानंतर 2016 साली नामकरण चेंज झालं आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं झालं आणि 2018ला आयुष्यमान भारत योजना चालू झाली। तर आतापर्यंत ही संलग्न योजना चालू आहे, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। आणि यामध्ये सर्वात महत्वाचा पाया आणि कणा म्हणजे आरोग्य मित्र आहे। तुम्ही पाहत असताल का शासन आता एवढी जाहिरात करतं, सगळ्यांना सांगितलं जातं मोफत उपचार आहेत, सर्वांना असं वाटतं योजना खूप भारी आहे। नक्की योजना चांगलीच आहे, परंतु ही योजना कोण राबवतंय? योजना राबवणारे आपल्या ग्राउंड लेवलवर खरे आरोग्य मित्र आहेत। आरोग्य मित्र सर्व रुग्णांची सोय केली जाते, रुग्णांची त्यांनी काळजी घेतली जाते आमच्याकडून। त्यांना प्रत्येक आरोग्य मित्राला त्याची नाव नोंदणी करून त्याला योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा भेटेल किंवा हॉस्पिटलकडून जर त्यांची काही पिळवणूक होत असेल तर आरोग्य मित्राद्वारे ती पूर्ण त्यांच्या समस्या निराकरण केले जातात आणि रुग्णाला योजनेत ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत पूर्ण मोफत सुविधा आरोग्य मित्रांमार्फत दिली जाते। हा आपल्या गव्हर्नमेंटच्या योजनेचा आरोग्य मित्र हा कणा आहे, परंतु गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून आम्ही सर्वजण काम करतो, परंतु आम्हाला त्याचा पुरेसा मोबदला भेटत नाही। सुरुवातीला 6,000 वेतन होतं, त्यानंतर आज गेले 2012 ते 2025 म्हणजे 13 वर्ष झालीत, कुठल्याही प्रकारचे वेतनात वाढ नाही। आपल्या कामगार वेतन किमान वेतन कायद्यानुसार म्हणजे पेमेंट आम्हाला 26,000 पेमेंट असावं, हे शासकीय नियमानुसार आमची मागणी आहे। यात कुठल्याही असं गैर मागणी नाहीये, परंतु तरी देखील आमची दखल घेतली जात नाहीत। आम्ही वारंवार या पगारवाढीसाठी प्रयत्न केले, परंतु आम्हाला डिस्ट्रिक्ट टीम असेल, कंपनी असेल, शासन कुठल्याही प्रकारचं आम्हाला फक्त आश्वासित केलं गेलं, परंतु त्यावर काही निर्णय घेतला गेला नाही। आम्ही आज 11,400 पेमेंट आम्हाला पडते। तुम्हाला माहिती आहे धकाधकीच्या जीवनात 11,400 पेमेंटवर कुणी काम करू शकत नाही। सर्व आरोग्य मित्र 24 ते 25 किलोमीटर वरून येतात, हॉस्पिटलला येतात, सकाळी 9:30 ते 6:30 पर्यंत ड्युटी करतात, घरी जातात। आणि या कोविडचा काळ होता 2020 साली, तुम्ही पाहिलं असेल किती भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये होती, परंतु या काळात आम्ही कुठलेही आमच्या जीवाची पर्वा न करता पेशंट लोकांना कसा जास्तीत जास्त लाभ देता येईल त्याचा लाभ दिला। सर्व हॉस्पिटल स्टाफवाल्यांना डबल टिबल पेमेंट भेटत होतं, परंतु या आरोग्य मित्रांना त्यावेळेस देखील पिळवणूक केली गेली आहे, त्याच पगारावर काम करावं लागलं। मी स्वतः आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी बाहेर गावी गेला असता माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी कंपनीला कळवलं माझा ऍक्सिडेंट झाला, तर मी 5 दिवस सुट्टीवर असताना माझे 5 दिवसाचं पेमेंट कट झालं।
परंतु मला त्याचा काही मोबदला भेटला नाही. म्हणजे वारंवार आरोग्य मित्रावर नेहमीच पिळवणूक केली जाते, पण काय संघटित नसल्यामुळे कुणी आवाज उठवत नव्हतं आणि या धकाधकी जीवन कुठे जॉब भेटत नाही म्हणून काम करतात. परंतु आता आमच्या मागण्या मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आमच्या मागण्या अशा, आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 वेतन वाढलं झालं पाहिजे. किमान वेतन कायद्यानुसार पेन्शन अलाउन्स तसा महागाई भत्ता दिला पाहिजे. दरवर्षी 10% आमची पगार वाढ झाली पाहिजे. आम्हाला कुठल्या प्रकारची सुट्ट्या भेटत नाही, फक्त रविवारची म्हणजे विकली ऑफ एक असतो. परंतु आमच्या हक्काच्या रजा आम्हाला भेटावा. वैद्यकीय लीव असतील, काही खाजगी लीव असतील, या सर्व आम्हाला रजा भेटाव्यात. त्याचप्रमाणे ESIC च्या याच्यानुसार आम्हाला नुसार आम्हाला वैद्यकीय सुविधा आहेत, परंतु त्याचा कुठलाही लाभ भेटत नाही. मग तो लाभ मिळावा. त्यात काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून TPA असेल, शासनाने असेल, ते आमच्या पूर्ण करावेत. त्याचप्रमाणे सन 2000 पासून 2021 पर्यंत आम्हाला जे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे ते देखील दिलेलं नाही, ते पण देण्यात यावं. आणि प्रत्येक दरवर्षी आमचं किमान वेतन कायद्यानुसार पगार वाढ होत चालली पाहिजे 10 वर्षी. त्यामुळे आरोग्य मित्रांची इतर जिल्ह्यात बदली केल्या जातात. जर समजा असं वाटलं ना आरोग्य मित्र आपल्या मागण्या जर मांडतोय तर त्याला टार्गेट केलं जातं आणि त्याचा इतर जिल्ह्यात बदली केली जाते. 10,000 परवडू शकत नाहीत, मग ते आरोग्य मित्र जॉब सोडतो. हे जे शासनाचं कंपनीचं धोरण आहे हे थांबवलं गेलं पाहिजे. शोषण चालू आहे. त्याप्रमाणे आमचे आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाने आताच आमच्या आरोग्य मित्रांनी जे काही मागण्या योजनेअंतर्गत सांगितलेल्या आहेत, आम्हाला जी काही योजनेअंतर्गत त्रास होतो काम करताना, त्याच्यामध्ये आमची जी किमान वेतन वाढ होत नाही, त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तर ह्या वेतन वाढीचा सरकारने विचार करावा आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनात हे आयुष्यमान कार्डच्या बाबतीत पण आम्हाला मोबदला देत नाहीये आणि कमी वेतनात सगळं काम करून घेतात आणि राबवून घेतात. तर यासाठी आम्ही जमलेलो आहे, तर आम्हाला या बाबतीत न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. आताच माझे सहकारी मित्र महेश पवार आणि शिल्पा मॅडम यांनी माहिती दिली, त्याला अनुसरूनच मी बोलतोय. गेल्या 12 वर्षापासून आम्ही या योजनेचं काम बघतोय. मी स्वतः योजनेच्या पहिल्या दिवसापासून काम करत आहे. आमच्या मागण्या अतिशय रास्त आहे. कंपनी असेल, शासन असेल, अतिशय दुर्लक्ष असा घटक आरोग्य मित्र आहे. मेन पाया योजनेचा आरोग्य मित्र आहे, परंतु त्याला टार्गेट केलं जातं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर आमची कळकळीची विनंती आहे का किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पेमेंट देण्यात यावं. 4 वर्षाचा जो फरक आहे तो देण्यात यावा. बदलीचं धोरण दूरपर्यंतचं ते रद्द करण्यात यावं. या सर्व मागण्या आम्ही आज तुमच्याकडे मांडत आहोत. आपल्यालाही विनंती आहे की आपण ही सरकारपर्यंत पोहोचावा व आमची मागणी पूर्ण करावी, ही कळकळीची विनंती. आमच्या सर्व आरोग्य मित्रांची फॅमिली आहे, लहान लहान मुलं आहे, या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा. केवळ पैसा म्हणून आम्ही इथं आलो नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या संविधानानुसार आम्ही हे योग्य मार्गाने हे आंदोलन करत आहेत. धन्यवाद.